याआधी कधी मी या पाण्याचा वापर असा केला नव्हता, पण माझ्या असंच अचानक लक्षात आलं की यार आपण हे पाणी सेव्ह करू शकतो आणि वेस्टच जाते हे सगळं पाणी. तर जे माझ्या प्युरिफायरचं पाणी आहे ना, तर मला ते लक्षात आलं की जेवढं पाणी प्युरिफायरमध्ये भरतं तेवढंच पाणी जातंसुद्धा निघून वेस्ट होतं. त्यामुळे मग मी ते असं साठवते आणि मग बाथरूममध्ये बादलीमध्ये ओतून देते. मग ते पाय धुवायला किंवा कशालाही उपयोगी पडतं. त्यामुळे सध्या माझं हे चालू असतं. हॅलो, नमस्ते, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आत्ता एक व्हिडिओ तर मला अर्जंट द्यायचा होता शूट करून, तर तो दिला आणि आता जेवणाची तयारी करते. दाल खिचडी रॅशनदीने आणि माझ्यासाठीच करायची, त्यामुळे दाल खिचडीसाठी कुकर लावला आहे मी आता करून घेते. मी आज दही टोस्ट करायचं म्हणते. म्हणजे खूप दिवस खाल्ला नाही बेकरी प्रोडक्ट्स. मी गेला आठवडाभर अजिबातच खाल्ले नाहीत, खूप कंट्रोल केलं. आज म्हणलं खाऊयात एक दिवस काय होतं. म्हणून मग मी दही टोस्ट करण्यासाठी पाव पण म्हटलं ब्रेड नको आणायला, जास्त आणला की तो संपवत बसायला लागतो, टाकून देऊ वाटत नाही, म्हणून दोनच ते बंद पाव असतात ना, तो तेच आणलेत मी. तर आता त्याचं दही टोस्ट करून खाणार आणि तोपर्यंत आता राजनंदिनी झोपली आहे, तर तोपर्यंत ही माझी होऊन जाईल दाल खिचडी. नंतर तिला खायला देऊन मग बाकीची सगळी कामं करायला घ्यायची आहेत. हेअर वॉश मी अजून केलेलं नाही आहे सकाळी, कारण नरेंद्र तर तुम्हाला माहिती आहे 8 वाजता जातात लवकर, त्यामुळे एवढ्या गडबडीत सगळीच कामं आवरणं शक्य नसतं. त्यामुळे सकाळी मला फक्त अशी अंघोळ केली मी, हेअर वगैरे काय असे वॉश नाही केले. तर आता ऑइल लावून घेईल. राजनंदिनी थोडा वेळ तिला काहीतरी खेळायला, ते म्हणजे कुठेतरी तिला गुंग करायचं आणि मग ते काम करायचं असं. कारण हेअर वॉश करायला गेलं तर माझे जवळजवळ 10 मिनटं तर जातातच हेअर वॉशसाठी फक्त. त्यामुळे चलो आता आधी खायचं करून घेते. तर आता मी इथे दोघीजणी मायले की बसलेलो आहोत. ठीक आहे, फक्त हात लावते, खात काय नाही आहे अजिबात. तिला असं ते मऊ मऊ लागतं म्हणून हात लावत बसले. मी आता खाऊन घेते. थोडंसं जळलं, मैत्रिणीचा फोन आला त्याच्यामध्ये जळलं. म्हणजे असं काही खराब लागत नाही आहे, टेस्ट चांगलीच लागते, पण जर असं ते लागलं आहे. मी ना याची रेसिपी शेअर केली ऑलरेडी तुमच्याशी माझ्या यूट्यूब चॅनलवरती. थंबनेलमध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल याचा असा फोटो. इतकी टेस्ट भारी लागते ना, ट्राय करून बघायचं तुम्ही अजून केला नसेल तर. अजून एक की यूट्यूबने आता म्हणजे सगळीकडे तरी असं पसरलेलं आहे न्यूज की यूट्यूबने नवीन आता हे आणलेत मॉनिटायझेशनच्या पॉलिसीज वगैरे. त्यानंतर तुम्ही कॉपी कुणाचे करून व्हिडिओज किंवा रियूज करून AI जनरेटेड असे व्हिडिओज तुम्ही आता म्हणजे त्याच्यावरती पैसे वगैरे तुम्हाला मिळणं खूप कठीण होणार आहे. असे नवीन नवीन रूल्स काढलेत आता यूट्यूबने. त्यामुळे खूप काही काही चेंजेस भविष्यातसुद्धा यूट्यूबच्या बाबतीत होण्याची शक्यता खूप आहे. झोपून उठले राजनंदिनी आता. काय काय खाणार आहेस तू? पाहिजे तुला? अरे आवडलं मग, अशी तर खात नव्हतीस. मी ना कर्टेन्स त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आता ऑनलाईन खूप चेक करून कार्टमध्ये घालून ठेवलेत त्या ॲपच्या. आणि बाहेर आता आज जायचं होतं पण बघू शक्य होतं का कसं, कारण पाऊस असला की हिला घेऊन जा वाटत नाही बाहेर मला. आणि एक्सपोर्ट हाऊस म्हणून एक इंस्टाग्रामवरती चॅनल आहे, तर त्यांचे मी बघितले सोफा थ्रो वगैरे. त्यांचं बहुतेक DYP सिटी मॉलला एक आउटलेट आहे, त्यामुळे तिथे जाऊन बघून यायचं म्हणते मी. आणि खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या आहेत आता, करून ठेवायच्यात म्हणते. खूप साऱ्या गोष्टी करायच्यात अजून. आणि इंटेरियरचं मला बरं वाटतं की मी ते कलर किंवा बाकीच्या गोष्टी केलेल्या नाही आहेत. नॉर्मलच करणार आहे जे काय असेल ते, म्हणजे फ्रेम्स वगैरे असं सगळं. ही जे काही दिसेल, पेन तर आम्ही ठेवलेलंच नाही वरती, पण कुठली काडी भेटली उदबत्तीची काही असेल तर ते धरून, चार्जर असेल तर त्यांना सगळ्या भिंतींवरती अशी ओरखडी मारते, तिची खेळणी असतील. आणि ऑलरेडी घरात सगळीकडे असं काय काय झालेलं आहे. त्यामुळे ना कलर ना बाकी असं काही जास्त हेवी खूप पैसे घालून असं कोणतं काही वर्क मी करणार नाही आहे. नॉर्मल फ्रेम्स वगैरे जे असतील ना तर तेच आता सध्या करते. आणि माझे गेले 2-3 दिवस मी तेच बघायला लागले. सोबतच मला काही बरण्या म्हणजे किचनसाठी कंटेनर्स हवे होते, ते पण मी खूप चेक करून मग क्वालिटी चांगली किंवा त्याचे रिव्ह्यूज वगैरे असं सगळं बघून ते आज ऑर्डर करणार आहे. थोडेसे लागणार आहेत मला, माझ्याकडे खूप कमी होते पण आता लागतील. आणि तसं स्टोरेजसाठी स्पेस पण आहे माझ्याकडे, त्यामुळे काही टेन्शन पण नाही आहे.
तर तेच मागवते मी आज आणि त्याची लिंक पण तुम्हाला मी देईन, रिव्ह्यूज देईन त्यांचे नंतर. तर आता हे आम्ही खाऊन घेतो मायले की मस्त. आणि त्याच्यानंतर ह्याला दही लावले ना त्यामुळे ती खात नाही तसं राजनंदिनी उगाच ते बघा. तर हे आता मी आहे तेवढं खाऊन घेते आणि हिच्यासाठी दाल खिचडी बनवते आणि त्यानंतर मग बाकीची बरीचशी कामं आहेत आज. आता भेटूया थोड्या वेळात. म्हणजे हिला आता कार्टून लावून दिले कारण ती काय मला काम करू देईना. मग मी आता दाल खिचडी बनवून घेते. चला. अगरच राईस कुकर आहे माझ्याकडे, सो त्याच्यामध्येच मी ते दाल खिचडी बनवत होते. आणि दाल खिचडी म्हणजे असा एक खूप फेवरेटवाला पदार्थ आहे माझा. एनी टाईम कधीही खाऊ शकते. प्रेग्नेन्सीमध्ये तर मी खूप खाल्लं आहे. मला वाटतं माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये मी दाल खिचडी सोडून दुसरं काही खाल्लंच नसावं, इतकी जास्त वेळा खाल्ली. आणि मी इकडे एकटीच होते ना सुरुवातीचे काही महिने, तो जेवण बनवायला पण होत नव्हतं मला. सो मोस्टली एक हॉटेल आहे जे खूप चांगलं तिथं भेटतं, सो तिथूनच मी नेहमी मागवायचे. त्यामुळे राजनंदिनीला पण ना दाल खिचडी खूप आवडते. म्हणजे ती अंगाने जर अशी बारीक दिसत असेल ना तर तिचं खाणं व्यवस्थित आहे, ती खाते छान. म्हणजे दाल खिचडी तर तिची फेवरेट आहे. फक्त तिचं असं आहे की सगळे मसालेदार म्हणजे छान चविष्ट असलं पाहिजे. आपण लहान मुलांना कसं देतो म्हणजे अगदी नॉर्मल मीठ तूप घालून, तर तसं नाही ती कधी खात. तिला सगळं असं चविष्ट लागतं, सगळे मसालेदार पदार्थ असलेले. सो ती खाते मग आवडीने. ते इथे माझी बनवून झाली होती दाल खिचडी. तर राजनंदिनीला खायला द्यायची होती मला, म्हणून मी प्लेटमध्ये घेतली आणि त्यावर तूप टाकून तिला खूप जास्त आवडतं. आणि हे तूप मम्मीकडून आणलेलं आहे. त्याची टेस्ट इतकी भारी आहे ना, मी कायच सांगू तुम्हाला. खूप भारी टेस्ट झाली, खूप भारी टेस्ट झाली. मला तर आजची सगळ्यात जास्त आवडली दाल खिचडी. ही बघा कुठे जाऊन बसली. अय राजनंदिनी, काय विचार चाललाय? काय करायला लागलायस? नखं खातेस? नखं काढलेत मी तुझी. काय खायला लागलेस आता? हा, ते क्लिप्स का काढून टाकलेस तू? होय ग, किती छान तुझे केस बांधले होते मी. तिथे काय करतेस तू? खाली पटकन चल. तर ही अशी इथे जाऊन बसतेस. काल तरी अक्षरशः 8 ते 9 वेळा फक्त 15 मिनिटात ती वर खाली केले आणि आत्ता पण जाऊन बसले. तसं घाबरू नका, कुणी टेन्शन घेऊ नका, कारण ती अगदी सेफली म्हणजे जाते सुद्धा वरती सेफली धरून, उतरताना पण सेफली उतरते. त्यामुळे काही टेन्शन नाही आणि मी लक्ष देतेयच. अय काय छी 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 घाणेरडी. मार देऊ मार देऊ काय? खाली आहे पटकन, चल खाली आहे. येतीस की नाही? तर हे बघा भिंतींवरती आमच्या हे असं काम सुरू झालेलं आहे. हे तिने चार्जरनं केलंय. त्यानंतर हे बघा इथे सगळं हे भिंतींवरती जे खेळणे वगैरे असतात असं सगळं तिने उठून टाकलंय. इकडे हे इथे पण असं सगळं तिने काय काय करून टाकलेलं आहे काम खाली. हे तर काही तिने नाही केलेलं, हे काहीतरी सामान वगैरे करताना झालंय. पण इकडे भिंतींवरती वगैरे सगळं करून टाकले तिनं. हे इथे त्यामुळे मी जो निर्णय घेतला होता कलर न करण्याचा किंवा इंटेरियर न करण्याचा, फर्निचरच केलंय, बाकीचं काही इंटेरियर केलेलं नाही आहे. त्यामुळे तो खूप चांगला निर्णय आहे माझा असं मला वाटतंय. मी इथे बॅकग्राऊंडला वॉल मोल्डिंग वगैरे सगळं करणार होते, पण मला माहिती आहे ही मुलगी काही ठेवणार नाही आहे. ती जशी थोडीशी तिला कळण्याजोगे होईल ना तेव्हा सगळं करणार आहे मी. कारण हिचं हे पाहता की सगळीकडे ओरखडे ओढते, सगळीकडे काही ना काही चालू आहे तिचं. आता हे बघा खाली कशी येते बघा. या 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 तर या सगळ्यामुळे मी तर असं विचार केला की बास नको करायला आपण इंटेरियर. पैसा खूप वाचवलाय मी. तर इथे आता ऑइल घेतलंय. थोडंसं. मी ऍक्च्युली जास्त ऑइल घेतलं होतं परवा दिवशी लावण्यासाठी आणि हे मी लावलं नव्हतं, पण तरी यातलं संपलं. नरेंद्रनी लावलं असेल की काय माहित नाही यातलं. आणि ही व्हायटामिनची ही व्हायटामिन ईची ही गोळी आहे. गोळी सांगतात, सॉरी तेल ती उचलत होती. तर याच्यामध्ये आता ते मिक्स करून हेअर ऑइलिंग करून घेणार आहे मी. असं कधी कॅमेरा सेट करून मग मी शूट करत असले ना, नेमकं राजनंदिनी तिथे जाते आणि कॅमेरा उचलून घेते. याआधी खूप वेळ असं झालंय, तिला तिथे जे काउंट्स पडत असतात ना तर त्याला ते टच करायचं असतं. सो ती कायम अशी करते आणि माझा शूट कम्प्लीट होतच नाही कधीच.
त्याची 12 वाजलेत आता आणि मी पण आता झोपायला जातच होते म्हणजे व्हिडिओचा एंड करावा. तर राजनंदिनी आणि नरेंद्र झोपलेले आहेत. राजनंदिनीलाच नरेंद्रने झोपवलं. ते जेव्हा तिला झोपवतात तेव्हा सॉंग्स म्हणतात कोणते माहीत आहे का, की बल सागर भारत हो, नंतर फिटे अंधाराचे जाळे आणि देवाची गाणी जी असतील ती म्हणतात आणि तिला झोपवतात. आता मग अशी मी भांडी घासत होते खाली ना, तर तेवढा वेळ जवळजवळ मला वाटतं ते 20 मिनटं तरी ते गाणी म्हणत होते आणि ती झोपली. आता माझे तर आपण जे लहान मुलांसाठी म्हणतो ना ती मी म्हणत असते जेव्हा तिला झोपवायचं असेल त्यावेळेस. तर येस, आता झोपलेत दोघंजणं. मी पण आता जाईन झोपायला. आजकाल खूपच उशीर व्हायला लागला आहे झोपायला. आधी छोटंसं घर होतं त्यामुळे कामं कमी होती, आता मोठं घर झाल्यामुळे कामं जास्त चाललेत. तरी अजून बरंचसं काम शिल्लक आहे. हळूहळू मला जमेल तसं करते मी. आणि मी जे केक केला होता ना राजनंदिनीच्या बड्डेला, तर त्याची रेसिपी ऑलरेडी मी शेअर केली होती तुमच्याशी, म्हणून मी पुन्हा काही नाही केली. बट तुम्ही पुन्हा त्या बड्डेच्या ब्लॉगखाली विचारलं की रेसिपी शेअर कर म्हणून, तर त्यामुळे मी ती शॉर्ट्समध्ये शेअर करते उद्या. तर नक्की चेक करा. आणि म्हणजे त्या शॉर्ट्सखाली राजनंदिनीच्या बड्डेचे खूप सारे मेसेजेस आलेले मला आणि इंस्टाग्रामवरती पण आलेले. त्याच्यामुळे मग म्हणलं की चला पुन्हा एकदा बनवून टाकूयात. मग तो केक संपला पण कारण टेस्टी खूप झाला होता आणि अगदी असं मऊसूत आणि म्हणजे सुटसुटीत होतो एकदम असा, त्यामुळे संपला तो लवकर केक. आता पटकन जाऊन झोपते आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.